एकदा की वय झालं ना की आपण आपलेच बड्डे विसरायला लागतो. त्यापैकी माझे सासरे जे दरवर्षी त्यांचा बड्डे विसरतात आणि आम्हाला तेवढा चान्स भेटतो, आम्ही त्यांना सरप्राईज देतो. म्हणजे यावर्षी तरी ठीक आहे, गंधर्व थोडासा कळता असल्यामुळे तो थोडा आता बोलतो की आजोबांचा बड्डे आहे वगैरे. पण लास्ट इयर जो आम्ही बड्डे केला होता त्यांचा, म्हणजे ते तर एकदम शॉकच झाले होते. म्हणजे त्यांच्या मुलीकडची फॅमिली पूर्ण बोलून घेतली होती, माझी फॅमिली पूर्ण बोलून घेतली होती आणि तेही अचानक संध्याकाळी. आणि ते बघायलाच लागले हे लोक का असे अचानक आलेत वगैरे. आणि जेव्हा केक त्यांच्यासमोर ठेवला तेव्हा तर ते शॉकच झाले, काय माझा बड्डे असं वगैरे. म्हणजे त्यांचं एकदम रिॲक्शन खूप वेगळंच होतं. तरी ह्या वर्षी आम्ही असं सांगितलं होतं त्यांना की माझ्या नंदेचे सासरे आहेत, त्यांना माझ्या हातचं चिकन खावंसं वाटतंय, म्हणून आपण सगळ्यांनाच बोलवणार आहोत जेवण्यासाठी आपल्याकडे, असं थोडंसं त्यांना सांगितलं होतं. थोडीफार त्यांना हिंट होतीच की आम्ही त्यांचा बड्डे करणार आहोत वगैरे. गेल्या वर्षी तर आम्ही काही केलंच नव्हतं कारण आम्ही सगळ्यांना अचानक बोलवून घेतली होती. पण ह्या वर्षी आमचा चिकन वड्यांचा बेत होता. कोकणामध्ये चिकन वडे खूप स्पेशल आहेत, त्यामुळे इथे पातळ चिकनचा रस्सा केला होता मी. आणि इथे जो थिकवाला रस्सा असतो चिकनचा तो केला होता. आणि वड्यांची तयारी पण करून ठेवली होती आधीच. आणि त्यानंतर आम्ही वडे करायला घेतले. इथे माझ्या नणंदबाई आहेत, त्या पण मदतीसाठी आल्या होत्या दुपारीच. आणि अशा पद्धतीने आम्ही सगळं जेवण वगैरे केलं. त्यानंतर माझी आई आणि नंदेच्या सासूबाई आल्या होत्या, त्यांनी वडे करायला घेतले आणि आम्ही एकीकडे जेवण वाढायला घेतलं. आम्ही सगळ्यांनी आधी जेवून घेतलं कारण की उशीर झाला होता, पोरांना भूक लागली होती. आणि त्यानंतर आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आजोबा, हॅपी बर्थडे टू यू.